नमस्कार, आप देख रहे हैं नासिक बुलेटिन। मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। आज के बुलेटिन में सबसे पहले बात करेंगे चांदवड की, जहां किसानों और मजदूरों की विभिन्न लंबित मांगों को लेकर सीटू और अखिल भारतीय किसान सभा के नेतृत्व में जोरदार जेल भरो आंदोलन किया गया। इसके बाद बात करेंगे मनमाड की, जहां संत शिरोमणि श्री नामदेव महाराज के संजीवन समाधि दिवस के अवसर पर भव्य रथ यात्रा निकाली गई। वहीं महाराष्ट्र में शिक्षकों की भर्ती को लेकर भी बड़ी जानकारी सामने आई है। शिक्षा मंत्री दादा भुसे ने मालेगांव में बताया कि पवित्र पोर्टल के माध्यम से करीब 30,000 शिक्षकों की भर्ती प्रक्रिया तेजी से आगे बढ़ रही है। देखिए नासिक की ये सभी बड़ी खबरें विस्तार से सिर्फ नासिक बुलेटिन में। महाराष्ट्र के नासिक ग्रामीण पुलिस ने मालेगांव शहर में कानून व्यवस्था बनाए रखने के लिए रात भर विशेष कॉम्बिंग और ऑल आउट ऑपरेशन चलाया। रात 2 बजे से सुबह 8 बजे तक चले इस अभियान में पुलिस ने 9 आरोपियों को गिरफ्तार किया और करीब 15,92,900 रुपए का सामान जब्त किया। कार्यवाही में अपर पुलिस अधीक्षक, सहायक पुलिस अधीक्षक, 8 थाना प्रभारी, 22 अधिकारी और 154 पुलिसकर्मी शामिल रहे। पुलिस टीमों ने हिस्ट्री शीटरों की जांच के साथ अवैध हथियार और अन्य गैर कानूनी गतिविधियों के खिलाफ कार्यवाही की। पुलिस ने 25 मोटरसाइकिल, एक ऑटो रिक्शा, 11 तलवारें, एक छुरा और अवैध गुटखा बरामद किया। पवारवाड़ी थाने में 5, आयशा नगर में 1 और आजाद नगर थाने में 1 सहित कुल 7 मामले दर्ज किए गए। नासिक ग्रामीण पुलिस ने साफ किया है कि अपराध पर अंकुश लगाने के लिए आगे भी इस तरह की कार्यवाही जारी रहेगी। नासिक से सीनू संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। महाराष्ट्र के नासिक जिले के चांदवड में किसानों और मजदूरों की विभिन्न लंबित मांगों को लेकर सीटू और अखिल भारतीय किसान सभा के नेतृत्व में जोरदार जेल भरो आंदोलन किया गया। कृषि उत्पन्न बाजार समिति से नए तहसील कार्यालय तक निकाले गए विरोध मोर्चे में बड़ी संख्या में किसान, मजदूर और महिलाएं लाल झंडे लेकर शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने फसलों का सीटू लागत पर 50% अधिक MSP देने, किसानों की पूर्ण कर्ज माफी, स्मार्ट मीटर और लोड शेडिंग की समस्या दूर करने तथा खराब सड़कों की जांच कर कार्यवाही की मांग की। इसके अलावा विरोधी श्रम संहिताओं को रद्द करने और ठेका कर्मचारियों को स्थायी करने की भी मांग उठाई गई। आंदोलन के दौरान प्रदर्शनकारियों ने सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की और तहसीलदार को अपनी मांगों का ज्ञापन सौंपा। सुरक्षा व्यवस्था को लेकर पुलिस प्रशासन भी मौके पर तैनात रहा। नासिक से सीनू संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। महाराष्ट्र के नासिक जिले के मनमाड में संत शिरोमणि श्री नामदेव महाराज के संजीवन समाधि दिवस के अवसर पर भव्य रथ यात्रा निकाली गई। शहर के प्रमुख मार्गों से निकली इस रथ यात्रा में बड़ी संख्या में श्रद्धालु शामिल हुए। पुरुषों के साथ महिलाओं ने भी बढ़ चढ़कर हिस्सा लिया। रथ यात्रा के दौरान पूरा शहर भक्ति के रंग में रंगा नजर आया। श्रद्धालु ज्ञानोबा, तुकोबा और जयहरि विठल के जयकारों के साथ नाम स्मरण और कीर्तन करते हुए आगे बढ़े। यात्रा में शामिल आकर्षक झांकियां लोगों के बीच विशेष आकर्षण का केंद्र रहीं। नासिक से सीनू संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। महाराष्ट्र में शिक्षकों की भर्ती को लेकर बड़ी जानकारी सामने आई है। राज्य के शिक्षा मंत्री दादा भुसे ने मालेगांव में बताया कि पवित्र पोर्टल के माध्यम से करीब 30,000 शिक्षकों की भर्ती प्रक्रिया तेजी से आगे बढ़ रही है। भर्ती प्रक्रिया में मेरिट यानी गुणवत्ता को आधार बनाया जाएगा। जानकारी के मुताबिक स्थानीय निकायों, स्कूल, कॉलेजों और आदिवासी विकास परियोजनाओं के माध्यम से 18,000 उम्मीदवारों की भर्ती 1:1 के आधार पर की जाएगी। वहीं अनुदानित स्कूलों के लिए 1:3 के तहत मेरिट के अनुसार उम्मीदवारों का चयन किया जाएगा। पवित्र पोर्टल शिक्षकांची भरती करण्यात आहे, काय संदर्भात? पाठीमागच्या काळातील TET परीक्षा असेल, टेट परीक्षा असेल आणि त्याचं मेरिटच्या नंतर पवित्र पोर्टल द्वारा अतिशय पारदर्शक पद्धतीने आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही अस्तित्वातले नियम कायदे आहेत त्यांच्या अनुषंगाने 30,000 शिक्षकांची भरती त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यासोबतच काही शाळा महाविद्यालयांनी सुद्धा आणि आदिवासी विकास विभाग साधारणपणे 18,000 उमेदवार हे एकास एक या पद्धतीने त्या ठिकाणी दिले जाणार आहेत। ज्या अनुदानित संस्था आहेत या संस्थांमध्ये एका जागेच्यासाठी 3 उमेदवार अशा पद्धतीने कॉम्प्युटराइज सिस्टमच्या माध्यमातून आणि गुणवत्तेच्या आधारावर या ठिकाणी ही भरती संपन्न होणार आहे। ऑलरेडी
शिक्षकांच्या जागा व्हॅकंट कुठं आहेत त्याची नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि आता उमेदवारांना त्यांना कुठे अपेक्षित जागा आहेत त्याप्रमाणे उमेदवार आता त्यांची नोंदणी करायला घेत आहेत. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नासिक से सीनू संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। महाराष्ट्र के नासिक जिले के देवला तालुका स्थित उमराना में श्री रामेश्वर निजी कृषि मार्केट पर लाइसेंस रद्द होने के बाद निजी जगह पर कृषि उपज की नीलामी जारी रखने का आरोप लगा है। यह आरोप उमराना कृषि उपज मंडी समिति की ओर से लगाया गया है। मामले को लेकर जिला उपनिबंधक के पास शिकायत भी दर्ज कराई गई है। बताया गया कि किसानों को कृषि उपज का भुगतान नहीं किए जाने के कारण विपणन निदेशक द्वारा श्री रामेश्वर निजी कृषि मार्केट का लाइसेंस रद्द किया गया था। इसके बावजूद नीलामी किए जाने का आरोप है। मंडी समिति के अनुसार मार्केट के कर्मचारियों ने व्हाट्सएप स्टेटस के जरिए नीलामी शुरू होने की जानकारी देकर किसानों को बुलाया। नीलामी में मंडी समिति के व्यापारी भी शामिल हुए और मार्केट के कर्मचारी ही प्रक्रिया संचालित करते नजर आए। शेतकरी थकीत पेमेंटमुळे दिनांक 30/7/2026 रोजी रामेश्वर कृषी खासगी बाजाराचा परवाना मान्य पणन संचालक साहेबांनी रद्द केला। त्यानंतर 2 ते 3 दिवस सदर खासगी बाजार पूर्णपणे बंद होते, त्याचे कामकाज बंद होते। काल रात्री संबंधित खासगी बाजाराच्या कर्मचाऱ्यांनी स्टेटस ठेवले की मार्केट उद्या सुरळीतपणे सुरू होणार आहे, तरी शेतकरी बांधवांनी माल विक्रीस आणावे। आज सकाळी सदर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात दैवड रस्ता येथे आम्ही बघण्यासाठी गेलो असता एका खासगी जागेवर सदर शेतमाल खरेदी विक्री केंद्र सुरू केलेले होते। सदर केंद्रावरती रामेश्वर कृषी बाजाराचेच व्यापारी लिलाव प्रक्रिया पार पाडत होते व सदर लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तिथल्या खासगी बाजाराचेच कर्मचारी उपस्थित होते। तिथे लिलाव प्रक्रिया बघितली असता एका साध्या कागदावरती शेतकऱ्यांना भाव टाकून पावती दिली जात होती व उद्याला या शेतकऱ्यांची फसवणूक होणार कशामुळे होणार नाही यामुळे आम्ही तात्काळ मान्य जिल्हा उपनिबंधक साहेब यांच्याकडे तक्रार दाखल करून यामुळे बाजार समितीचा सेस शासनाचा सेस बुडेल। या शेतमाल खरेदी विक्री केंद्र ज्यांनी कोणी सुरू केलेले आहे यांच्यावर तात्काळ व कठोर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, जेणेकरून आमचं उत्पन्न घटणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती केलेली आहे। नासिक से सीनू संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। महाराष्ट्र के नासिक जिले के मालेगांव तहसील के काष्टी स्थित छत्रपति शिवाजी महाराज कृषि विज्ञान परिसर में चंबल फर्टिलाइजर्स के सीएसआर फंड से निर्मित अत्याधुनिक मिट्टी पानी परीक्षण प्रयोगशाला का हस्तांतरण समारोह आयोजित किया गया। इस दौरान मृदा जांच प्रयोगशाला और फुले सुपर बायोमिक्स खाद्य इकाई का भी गठन किया गया। प्रयोगशाला शुरू होने की काष्टी और आसपास के किसानों को स्थानीय स्तर पर मिट्टी और पानी की सटीक जांच की सुविधा मिलेगी। इससे फसलों के लिए जरूरत के अनुसार खाद और पानी का उपयोग किया जा सकेगा, जिससे खेती की लागत कम करने और पैदावार बढ़ाने में मदद मिलने की उम्मीद है। वहीं फुले सुपर बायोमिक्स जैविक जीवाणु खाद इकाई से मिट्टी की उर्वरता बढ़ाने में सहायता मिलेगी। इस पहल से क्षेत्र के किसानों को वैज्ञानिक खेती की दिशा में नई सुविधा मिलने से खुशी का माहौल है। खूप मोठ्या दिवसानंतर कार्यक्रम इथे पार पडतोय आणि त्यात एक प्रयोगशाळा संपूर्ण भारत वर्षामध्ये फक्त आपल्या मालेगाव काष्टीला एकाच वेळेस 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज मान्यता मिळणं आणि ते प्रत्यक्ष सुरू होणं, मला वाटतं की भारतामध्ये एकमेव आपलं काष्टी मालेगाव आहे। गेल्या 4 वर्षापूर्वी लावलेलं हे लहानसं रोपटं आता त्याचं वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होताना आपण सर्वजण पाहतो आहोत। शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे, गरीबातल्या गरीब शेतकरी बांधवांची प्रगती झाली पाहिजे आणि म्हणून तंत्रज्ञानाच्या आधारावर त्या ठिकाणी आधुनिक तंत्राचा वापर करणं, माती परीक्षण असेल, पाणी परीक्षण असेल आणि इतरही ज्या काही अनेक बाबी आहेत त्याची माहिती शेतकरी बांधवांच्या पर्यंत पण पोहोचली पाहिजे। यासाठी आज अनेक लॅब या ठिकाणी सुरू झालेले आहेत। मला वाटतं काही CSR फंड्स पण चंबल फर्टिलायझर्सने पण आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। काही प्रकल्प TPDCच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहेत, काही राहुरी कृषी विद्यापीठाच्या आदरणीय कुलगुरू साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। मला वाटतं की मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल एका छताखाली 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज
ही महाराष्ट्रातली पण पहिली संकल्पना आहे आणि आज हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचेही विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाच्यासाठी आलेले आहेत आणि ते विद्यार्थीही भविष्यामध्ये त्यांच्या पायावर खंबीरपणे उभे राहिले पाहिजेत. त्यासाठी त्यांना अतिशय चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं आहे. मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण आढावा घेतला तर विद्यार्थ्यांनी या संकुलाला त्या ठिकाणी प्राधान्यक्रम दिलेला आपण पाहतो आहोत. अजूनही काही फॅकल्टीजमध्ये तर विद्यार्थी वेटिंगवर आहेत. याचा अर्थ इथला सर्व स्टाफ त्या ठिकाणी चांगल्या भावनेतून सेवाभावी भावनेतून कार्य संपन्न करतो आहे. हे विद्यार्थी भविष्यामध्ये त्यांच्या पायावर खंबीरपणे उभे राहिले पाहिजेत. त्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची प्रगती झाली पाहिजे. असं एक चांगला प्रकल्प या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रगती साध्य करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये मग ड्रोनच्या माध्यमातून फवारणी असेल, कीटकनाशक असतील, लहान लहान जे यंत्र आहेत त्या यंत्रांचाही वापर शेतकरी बांधवांच्यापर्यंत पोहोचवणं. या कॅम्पसमधल्या विद्यार्थ्यांच्यासाठी अनेक हॉस्टेलच्या पासून तर अनेक चांगल्या सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये एक भव्य दिव्य अभ्यासिका वाचनालय पण आम्ही विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून देतो आहोत. विद्यार्थिनींच्यासाठी निवासाची पण अतिशय चांगली सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. आणि एवढंच नाही तर त्यांचं जे काही कॅन्टीन मेस आहे ते विद्यार्थी स्वतः चालवतात, स्वतः कॉन्ट्रीब्युशन करतात. नाश्त्यामध्ये काय असलं पाहिजे, जेवणामध्ये काय असलं पाहिजे या प्रकारचा निर्णय ते स्वतः करतात. मी स्वतःही वेळोवेळी भेट देत असतो. आज अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि वेळोवेळी शेतकरी बांधवांना या कॅम्पसमध्ये पण मार्गदर्शन केलं जाईल. शेतकरी सन्मान कक्ष मला वाटतं की कदाचित खूप कमी ठिकाणी असेल, तो पण या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे आणि शेतकरी बांधवांना त्याही ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे. आणि एवढंच नाही तर आमचा संपूर्ण स्टाफ आणि आमचे विद्यार्थी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि त्यांनाही प्रत्यक्ष शेतकरी बांधवांच्या काही अडीअडचणी आहेत ते आपण त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची संकल्पना आहे की ज्या मानव जातीवर आमच्या रासायनिक खतं असतील, पेस्टिसाइड असतील, जो काही आरोग्याशी एक खेळ होतो आहे आणि म्हणून यांचं प्रमाण कसं कमी करता येईल त्याचंही संशोधन या कॅम्पसमध्ये केलं जात आहे. आणि अनेक फर्टिलायझर्सची निर्मिती या ठिकाणी केली जाते आहे आणि शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून दिले जाते आहेत. आज जर आपण बघितलं तर अनेक फळांचे मदर प्लांट्स त्याचं प्लांटेशन या ठिकाणी केलं जातं आहे. येणाऱ्या काळामध्ये शेतकरी बांधवांना ते प्लांट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. त्याच्यासोबतच मग कांदा असेल, सोयाबीन असेल, अनेक पिकांचे मूळ वाण या ठिकाणी शेतकरी बांधवांच्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ड्रोन असेल, बायो फर्टिलायझर असतील, अशा अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी बांधवांच्या पर्यंत पोहोचवण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाच्या या संपूर्ण परिवाराच्या वतीने। नासिक से सी न्यूज संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। नासिक बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।